गणेशोत्सव मंडळ SRP कॅम्प शिवरस्ता परिसर यांच्या वतीने आयोजित व BR न्यूज चॅनल प्रस्तुत गणेशोत्सवानिमित्त खास या परिसरातील महिलांसाठी खास होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय खूप छान छान गिफ्ट आहेत। फर्स्ट तर पैठणी आहे। तर बघत आपल्या सगळ्या ज्या भगिनी आहेत थांबलेल्या या किती छान पद्धतीने खेळतायत आणि कोण पैठणीचे मानकरी ठरते त्याचबरोबर कोण 4 बक्षिसं घेऊन जाते। चला तर मग आता आपण या ठिकाणी आपल्या होम मिनिस्टरच्या पहिल्या राऊंडला सुरुवात करणार आहेत। तुम्ही पाहताय खूप मोठा राऊंड आहे आणि यांच्यासोबत अगदी आपण सुरुवात करताना सोपा असा खेळाने सुरुवात करतोय। तर एक रिंग तुम्ही पाहता इथे एका आपल्या लेडीच्या हातामध्ये आहे। अर्थातच हा म्युझिक राऊंड असणार आहे। म्युझिक चालू झालं की आपल्या पूर्ण आपण राऊंड तो ती जी रिंग आहे ते आपल्या शरीरातून काढायची आणि पास करायची। पास करताना जर म्युझिक बंद झालं तर ज्यांच्या हातामध्ये रिंग आहे तो स्पर्धक त्या ठिकाणी आउट होणार आहे। चला तर आपण या ठिकाणी या आपल्या स्पर्धेच्या पहिल्या राऊंडला म्युझिक राऊंडला सुरुवात करणार आहोत। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून या सगळ्या आपल्या महिलांना प्रोत्साहन द्यायचंय। सगळ्यांनी छान खेळ खेळायचे आणि छान छान बक्षिसं देखील आपण घेऊन जाणार आहोत। 1 2 3 स्टार्ट। फास्ट फास्ट चला पहिला स्पर्धक बाद झालेला आहे आपल्या स्पर्धेतून पण खूप छान खेळत होते त्यांनी। चला स्टार्ट। स्टार्ट। हवा गेले की त्या ना हवा आउट झाले की त्या हा ना। किती झाले किती आउट झालेत? अरे अच्छा ऐका ना थांबा एक मिनिट किती झालेत बघूयात आपण किती महिन्यात बघूयात थांब। बरोबर
आता 2 आउट करायचे फक्त आपल्याला. 3 ना. हा सुरू. ए स्टार्ट केलीस का? स्टार्ट केले ते सांग ना. वा गेले की मी आहे ना. आता एकच आउट होणार बरं का याच्यातून. मग हा गेम स्टॉप होतोय. दुसरा गेम बरं का. आता श्रुती चालू करा. फार वेळ होती. अरे चला 26 महिला तर आपल्या इकडे. तुमच्या हातात तुम्ही फसल्या. 13 ची लाईन करायची आता आपण. आता या सगळ्या आता या ज्या आपल्या महिला होत्या ना यांच्यासोबत आपण होम मिनिस्टरचा पहिला राऊंड खेळलेलो आहोत. आणि आता या ठिकाणी आपल्याला 26 महिला मिळालेल्या आहेत. तर यांच्यासोबत आपण आपल्या होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड खेळणार आहोत. एकदंत गणेशोत्सव प्रतिष्ठान SRP कॅम्प शिवरस्ता परिसर या एरियामध्ये गणेशोत्सवानिमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खूप छान बक्षीस आहेत आणि खूप छान महिला देखील या परिसरातील खेळत आहेत. यांच्यासोबत आपण होम मिनिस्टरचा पहिला राऊंड खेळलेलो आहोत आणि आता पाहता आपण होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड खेळणार आहोत. तुम्ही पाहता इथे टेबलवरती ग्लासचा मनोरा आहे. प्रत्येकीला 5 बॉल दिले जातील. कोण हा मनोरा परिपूर्णपणे खाली पाडतोय ती महिला अर्थातच होम मिनिस्टरच्या तिसऱ्या राऊंडमध्ये दाखल होणार आहे आणि त्यांनी पैठणीच्या मानकरी देखील या ठिकाणी ठरणार आहेत. चला तर मग आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून या सगळ्या आपल्या महिलांना प्रोत्साहन द्यायचंय. हे या मंडळाचं पहिलं वर्ष आहे आणि अशीच हे मंडळ 100 वर्ष देखील पूर्ण करत. हेच आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि करणार ना सगळे. कारण खूप छान पहिल्याच वर्षी हा उपक्रम राबवलेला आहे आपल्या मंडळाने. चला तर मग सुरुवात करणार आहोत आता आपल्या होम मिनिस्टरच्या दुसऱ्या राऊंडला. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. रेडी स्पर्धक. 1 2 3 स्टार्ट. पडला. हा संपलं बघ. नेम पकडला एकदाच. चलो ऐका लक्षात आहे ना. खाली पकड आपले ग्लास किती पडले जातील हे काउंट केले जातील बरं का. खाली टेबलच्या खाली. हो हो चलो. कॅमेरामॅनला पकडलं बरं का त्यांनी. तरी शूटिंग करतात पण. नक्की तुम्ही बॉलवरती नेम पकडला की कॅमेरामॅन वरती? पहिल्यापासून खेळलेलं आहे ना शाळेमध्ये असताना. गोळा थाळी पेक सगळं माहिती पण बरोबर पाडलात ना. हा बरोबर. आणि त्याला पाडत पाडत ते कॅमेरामॅनला पण पाडत. ते मी म्हणणार होते आधीच. नाही ना ठीक आहे. छान खेळात. ओके चलो. जोरात कोणतरी तर बघा आपल्याला हे करते मागून. बर का काय म्हणायला लागलेत माहिती घेतले सगळे. दादा काय म्हणाले ते. मावशी एवढ्या उत्साही आहेत की आता टेबल ग्लास टेबल पाडणार म्हणे. क्या बात आहे. तुम्ही चला आता याच पॉइंटाने जिंकणार तसं मत आहे. टेबल पण पडणार त्यांच्याकडनं बघा. लास्ट पण छान बर का काकू. चला स्टार्ट. कॅमेरा बर का. कॅमेरा आता नेम पकडून पडले सगळे ग्लास.
चलो ग्लासला नाही पकडायचं बरं का आपला त्यांच्याकडे ना ते कोणा राग आहे का कोणाशी काही नाही ना. पडले आता सगळेच पडतात बरं का यांच्याकडून पण. काकू काकू चला आता एकच जोरात द्या बरं. हो ना आता नाही चान्स. मी सुरुवातीपासून सांगते ना स्टीलचे ग्लास लगेच खाली. चला आता ह्यांनी बॉलला मारायला लागलं बरं का नक्की. का तिथे मारायला लागत कोणाला. पडले आता एकदाच. आता सगळेच चला 1 2 3 स्टार्ट. कॅश देतात बरं का त्यांनी. पडले मम्मी आहे का. सगळा मनोरा कोण पाडते बघत बरं का. कोणाचं बरोबर नेम आहे परफेक्ट बघत बरं का. आता कोण बरोबर आता या नेम बरोबर पाडणार आहे ना हा पूर्ण मनोरा. यांनी असा नेमच पकडून ठेवला ताईंनी बरोबर. पूर्ण मनोराच पाडणार एकदाच. चला टाळ्या वाजवायच्यात बरं का सगळ्यांनी आपल्या स्पर्धकांसाठी. आता सगळेच पाडणार त्यांनी. अरे आणखी कोणी पण हा पूर्ण मनोरा खाली पाडलेला नाही बरं का. आणखी भरपूर आहेत बघूयात. पडला पूर्ण आता. स्पर्धक एकदम तयारीसाठी आहे. आपल्याला मनोराला पाडायचं बरं का मॅडम किंवा सरांना नाही. पडले पडला. चलो 1 2 3 स्टार्ट. केलं जोरात चालू आहे बरं का इथं स्पर्धकांचं. अरे थोडाच राहिला बरं का पूर्ण एका बॉल मध्ये जातात ते. हा अरे चा चला 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 ताई स्टार्ट. ग्लासला मारा थोडं जोरात. क्या बात है. आतापर्यंत ज्या ज्या सगळ्या खेळल्या नाही त्यातला हायएस्ट आहे बरं का. आपल्या मुलाला मारतो असा विचार करून मारा बरोबर सगळं पडते का. अरे क्या बात है. खूप छान
इथले सगळे उत्साही आहेत बरं का आपल्या इकडचे, आपल्या मंडळातले. छान. मुलाला पकडून तर मारता. अरे चा लास्ट पडले एकदा सगळे. हा ना, नवऱ्याला समजून मारा म्हणते बरं का. नाही लागला नाही हो, त्यांनी नाही भांडत याचा अर्थ. हा ना, भांडत नाही ना. पडला आता काय खरं नाही. अगदी उत्साह. आता थांबायचं नाही बरं का, थांबायचं नाही अजिबात. आता आता ठरवलंच आम्ही, पूर्ण पडणारच आहे. चला 1 2 3 स्टार्ट. आमच्या महिला चिटिंग करतात असं थोडं. हो नाही नाही हो, थोडं चिटिंग करतो आम्ही महिला. ओ थोडस बघा खाली, लाईन पूर्ण पुसून चालली आहे बरं का. चला काकू स्टार्ट. लाईन बघा. हा लाईन वर नाही नाही, राहू दे राहू दे. फक्त लाईनला पाहून मा खेळा ताई. ठीक आहे चला, फक्त तिथे लक्ष द्या. हा देतो की असं ते. ऐका ना ताई, तर लाईनचे थोडस मागे ना, व्हाईट दिसतंय ना आपल्याला. हा तिथे थोडस मागे उभारून खेळायचं. लाईनला बघा. एवढा पुढे येऊन पण नाही गेलो. स्टार्ट. चलो चला, लाईनला पण जरा लक्ष द्या ना खाली ताई. अरे बापरे, आता ते ग्लास नाही ना पडले, समोरच्यावरून राग निघते बरं का आमच्या महिलांचा. चला. हो क्या बात आहे. आता पूर्ण ग्लास आणणार खाली ना. लाईनला बघा ताई. अरे चा. चला टाळ्या वाजवा सगळ्यांनी. लास्ट स्पर्धक आपल्या सेकंड राऊंडच्या. या जोरात थोडा आणखी. पडले सगळे ग्लास, जोरात. चलो संपले ना सगळे. तर आता आपण होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड खेळलेला आहोत आणि यातून आपण होम मिनिस्टरच्या तिसऱ्या राऊंडसाठी कोणते स्पर्धक आहेत कॅपेबल ते पाहणार आहोत. एकदंत गणेशोत्सव प्रतिष्ठान SRP कॅम्प शिवरस्ता परिसर, या परिसरामध्ये आपण होम मिनिस्टरचा खेळ खेळत आहोत आणि आतापर्यंत 2 राऊंड झालेले आहेत आणि हा जो आता तिसरा राऊंड खेळणार आहोत आपण. आतापर्यंत आपण सेपरेट राऊंड सेपरेट खेळू आतापर्यंत, पण आता हा जो खेळ आहे हा ग्रुप वरती परिपूर्णपणे तिसरा राऊंड आहे. तर तुम्ही पाहता आपल्याकडे 14 स्पर्धक आहेत आणि याच्यामध्ये दोन ग्रुप केलेले आहेत. आपण 7-7 चे ग्रुप केलेले आहेत. एक श्वेताताईंचा ग्रुप आहे आणि एक सुजाताताईंचा ग्रुप आहे, बरोबर ना. तर त्यांच्या हातामध्ये एक बलून दिलेला आहे दोघींच्या. हा बलून पास करून पहिली महिला पुन्हा फर्स्टला आणि लास्ट वाली महिला परत लास्टला, असा हा ग्रुप जो कोण पूर्ण करेल अगोदर अर्थातच तो होम मिनिस्टरच्या पुढच्या राऊंड मध्ये जाणार आहे. कळालं का. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून यांना प्रोत्साहन द्यायचंय. ऐका ना, काही प्रॉब्लेम येत नाहीये, खरं बसून घ्या. ऐका, चला स्टार्ट करायचं का. 1 2 3 स्टार्ट. चलो बघू श्वेताताईचा ग्रुप जिंकतोय की सुजाताताईचा ग्रुप जिंकतोय. दोन्ही ग्रुप छान खेळतात. अरे बलून व्यवस्थित पास करायचंय.
सुजाताताईंचा पण. खेळ म्हणले की थोडं फार 19-20 चालते, तसं 19-20 झालेलं आहे, फार काही नाही झालेलं बरं का. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा बरं आपल्या आपल्या स्वतःसाठी. आणि आपण सगळे बसलेले आहोत त्यांनी आपल्या सगळ्या स्पर्धकांसाठी जोरात टाळ्या वाजवायचे. ताई आपलं नाव काय? सुजाता परेड. काय करता ताई आपण? हाऊस हाऊसवाईफ आहे. किती वर्षानंतर ना खेळत आज? खूप प्रचंड. खूप वर्षानंतर. काय घेता मग आता आपण? होम मिनिस्टरचे 3 राऊंड खेळत, उखाणा घेणार की काय घेणार का गणपती बाप्पा? हा, ठीक आहे. ಹಾಲು ಮೇಗಿನ ಕೆನೆ ಹಳ ಮುತ್ತಿನ ಗೊನಿ ಮಾಡೋರ ಹೆಸರು ಹೇಳ್ತೀನಿ ನಿಮ್ಮ ಹಾಲು ಮೇಗಿನ ಕೆನೆ ಹಳ ಮುತ್ತಿನ ಗೊನಿ ಆತಿ ಮಾದೇವ ಹಟ್ಟಿಲೆ ಮುತ್ತಿನಂಗೆ ಹುಟ್ರೆ ಮಾಳು. थँक्यू. या काकू. इथे या ना सगळे, इथे या ताई. कारण खूप छान खेळलेला आहेत. आउट होणं किंवा पुढच्या राऊंडमध्ये दाखल होणं ही वेगळी गोष्ट. नमस्ते काकू. नमस्ते. आपलं नाव? सुषमा मेंगशेट्टी. हां. सुषमा मेंगशेट्टी. अच्छा. किती वर्षांनी खेळत आहे? फार वर्षांनी. अच्छा. कसं वाटलं? छान वाटलं, मस्त आनंद. खेळलात? हो. काय घेता मग आता? उखाणं. हां घ्या ना. केळीच्या पानावर जेवतात ऋषी. अनिल कुमारचं नाव घेतले होम मिनिस्टर दिवशी. काय वाटतं? खूप छान. चला थँक्यू. या ताई. रश्मी कावडे. रश्मी कावडे. काय करता आपण? मी आरोग्य सेविका जिल्हा परिषद. अच्छा. आज ड्युटी करून खेळायला डबल दरवर्षी एनर्जी. घेते. हां. अरे वा, क्या बात आहे. पैठणी जिंकले गेल्या वेळेस. अरे वा, असं तर म्हणजे यावं गेल्या वर्षी जिंकले म्हणजे यावर्षी दुसऱ्यांना संधी ना. मिळू दे की. दरवेळेस आपणच कशाला हो जिंकायचं? बघा. चला काय घेता मग आता काकू? नाव उखाणे घेता, कविता म्हणता? नाही उकानच घेते. सोन्याचं सोन्याचं पाट चांदीचं ताट, शिवलिंगमुळे माझा आहे थाट. क्या होते. या ताई या इकडे या ना ताई सगळे. नाव आपलं? मीनाक्षी सोनटके. आपण सेकंड राऊंड मधले विजेते ना, टॉपर होते ना, 8 ग्लास पाडले होते ना. खूप छान. हा देखील राऊंड तुम्ही खूप छान खेळत ताई. आपलं नाव? मीनाक्षी सोनटके. अच्छा. काय करता? हाऊस हाऊस. अच्छा. माहेर? माहेर बार्शी. अच्छा. आता काय घेता मग? उखाणा, कविता म्हणता? नाही उखाणच घेते. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, रमेश रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. थँक्यू. खरं यांच्यासाठी जरा टाळायचं बरं का. मी हारलोय खरं, किती खुश हसतच आलं बघा त्यांनी. काय नाव ताई? मनीषा लोखंडे. अच्छा. काय करता? हाऊस वाईफ. हाऊसवाईफ आहे. काय कसं वाटलं आतापर्यंत 3 राऊंड खेळून? छान वाटलं. छान वाटलं. चला खूप छान खेळात आणि हारून देखील एवढा उत्साह आहे चेहऱ्यावरती. खूप छान. काय करता? उखाणे घेता काय म्हणते घेता? घ्या. रुसलेला राधेला कृष्ण म्हणता हास, सचिन रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. थँक्यू. मीनाक्षी अंकणीकर. हाऊस. काय घेता आता? उखाणा घेता? माहेर आहे हौशी, सासरी आहे सुकी, इलेक्शनचं नाव सांगते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय म्हणता? थँक्यू. घ्या. पाठ नाही केलं का? अच्छा. नाव ताई? प्रियांका. अच्छा. काय करता तुम्ही? घरीच घरीच असता. अच्छा. माहेर? इथंच आहे जवळ आहे. अच्छा. मग आता किती वर्ष लग्नाला? झाले 14. 14 वर्ष. म्हणून उखाणा विसरून गेलं थोडं. नाही आम्हाला सांगितलं होतं. हो पण घ्यावं लागतो ना. चला घ्या आता एक. पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी, विलासरावांमुळे आली औषध गोडी. अच्छा. थँक्यू. चला आता या 7 महिलांसोबत आपण होम मिनिस्टरचा पुढचा राऊंड खेळणार आहोत. एकदंत प्रतिष्ठान SRP कॅम्प शिवरस्ता परिसरमध्ये होम मिनिस्टरचा खेळ चाललेला आहे आणि आतापर्यंत 3 राऊंड खूप छान झालेले आहेत आणि आता या 7 महिलांसोबत आपण होम मिनिस्टरचा सेमीफायनल राऊंड खेळणार आहोत. तर हा सेमीफायनल राऊंड जो असणार आहे तो एक्सप्रेशन राऊंड असणार आहे. याच्यातून फक्त 2 स्पर्धक आउट होणार आहेत आणि 5 स्पर्धकांबरोबर आपण फायनल राऊंड खेळणार आहोत. कारण इथं 5 बक्षिसं या मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहेत. त्याच्यातून आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे नंबर काढणार फायनल राऊंडमध्ये. तर हा जो आहे तो याच्यातून फक्त 2 स्पर्धक आउट होऊन 5 स्पर्धकांसोबत आपण फायनल राऊंड खेळणार आहे. सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे आपला खेळ. सुरुवात करायचं का? चलो. लक्षात आला? चला. बाळ, गंगा, पटपट करायचं. धर, टिळक. बाळ, गंगा, धर, टिळक. चला. बाळ, गंगा, धर. खरं खरं आवड कोण झालं लक्षात करा बरं.
तुम्हीच झाला ताई ना. हो सॉरी. चला सॉरी, पण खूप छान खेळला ना तुम्ही. तर या आपल्या 5 महिलांसोबत आपण होम मिनिस्टरचा फायनल राऊंड खेळणार आहोत. एकदंत प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी जे होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर 4 राऊंड खेळलेले आहोत आणि आता जर तुम्ही पाहताय हा फायनल राऊंड आहे. 5ही स्पर्धकांसाठी मंडळाच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवायच्या, कारण हे सगळ्याच विजेते पण आहेत आणि स्पर्धक पण आहेत. फक्त काय आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ याच्यासाठी हा खेळ आहे ॲक्च्युली. तर तुम्ही पाहताय सगळ्यांना माहिती आहे संगीत खुर्चीचा राऊंड आहे. आणि कोण जिंकतोय बघत आपण, पैठणीचा मानकरी कोण ठरतात आणि बाकीचे सगळेच गिफ्ट कोण घेऊन जाते. करायचं आपण आपल्या होम मिनिस्टरच्या लास्ट राऊंडला सुरुवात. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. लास्ट राऊंड आहे आपला हा. चला 1 2 3 स्टार्ट. असं हळूहळू नाही बरं का, फास्ट फास्ट पळायचंय, कारण पैठणी घेणार आहे ना. फास्ट पळायचंय, फास्ट. पळत पळत चालला ना मग चिटिंग आहे बरं का. चालला की चिटिंग आहे बघा. पळायचंय बरं का, चालायचं नाहीये. चिटिंग करते बरं का. टाळ्या वाजवा की तुम्ही पण. चालायचं नाहीये. ओ चला, काही प्रॉब्लेम नाहीये, बक्षीस तर मिळणार आहे ना, बरोबर ना श्रुती. आणि ऐका ना, चिटिंग करते बरं का. हळूहळू हळूहळू नाही करायचं, फास्ट फास्ट पळायचंय. आणि तिकडे टाळ्यांचा आवाज काय येत नाही बघा. इथे कमी 6 लेडीज आहेत तर केवढा जोरात आवाज येतो टाळ्यांचा. पळायचंय, नाही ना पळला, आउट झालं ना मग मी त्यांना देणार आहे बरं का बक्षीस. चला स्टार्ट. चला चला. खूप छान काकू, छान खेळायला लागलेत ना. एक म्युझिक पण एक नंबर आहे ना. श्रुती मॅडम साठी टाळ्या बरं का, आमची श्रुती मॅडम छान लागले. चला स्टार्ट. छान खेळताय, पळताय बरं का, असं छान पळत पळत खेळायचंय. आता या दोघींमध्ये पैठणी तुम्हाला वाटतं तुम्ही इकडे तुम्ही जिंकणार? हा जिंकणार. मीच घेऊन जाणार. हा मीच घेऊन. रूपाने यांचा जिंकलाय बरं का. हो ना. हा श्वेता ताई ना तुमचं? हा, श्वेता. माझ्या पण लक्षात. आणि मग कोणाला देणार? मैत्रीण कोण आहे का, सासूबाई का मम्मीला देणार का आम्हाला देणार? मग तुम्हीच घेऊन जा. नाही असं नाही, खरं खरं सांगायचं प्रामाणिकपणे देणार. सासू. अरे वा, क्या बात आहे. पैठण त्यांनी जिंकल्यानंतर सासूबाई आलेत का? क्या बात आहे. सासूबाई तुम्हाला देणार बरं का पैठणी. का ताई दे ना. श्वेता ताई तर म्हणतात की मी पैठणी घेऊन जाणार. तुम्ही पण म्हणणार ना? तुम्ही पण घेऊन जाणार ना? खरं हा नाही, खरं खरं सांग, घेऊन जाणार? नाही, मी प्रयत्न करणार. घेऊन पण जाणार असं म्हणायचं आपण. घेऊन जाणार ना. चला, क्या बात आहे. चला स्टार्ट करायचं का?
हा चला स्टार्ट करा 1 2 3 स्टार्ट. चला पळा म्युझिक स्टार्ट कर. भरपूर वेळ आहे. क्या बात आहे. त्यांनी ना प्रयत्न करतो म्हणले ना, पण त्यांनी ठरवलं होतं की नाही मी जिंक. या ना ताई इथे, ताई इथे या. दोघी पण या. हो कोण त्यांनी ना हो का. या मग ऐका ना, जिंकला त्यांनी घेऊन आलेत की नाही तुम्हाला. नाही, बाळ लहान आहे त्यामुळे नको. पण जिंकून गेलात की नाही. हा, बघा बाळाला घेऊन बसल्यात आणि मम्मी खेळली. असे प्रोत्साहन पण देतो की ना आपण सगळ्या महिला एकमेकींना. हो का. शकुंतला खराडे. ताई कुठे गेली. या ना. खूप छान खेळात पण ताई तुम्ही. खेळामध्ये थोडंफार होतं की नाही. बरोबर ना. तुम्ही कोणाकडून आता यांना देणार. आपल्या मैत्रिणीला घडी म्हणाला प्रत्येक काकू छोट्या बाळाला घेऊन थांबलेत ना. खूप छान खेळत. पण 2 छोटे बाळ आहे. हो का. अरे वा. अरे क्या बात आहे. पण चार खेळत होता. कसं वाटलं खेळून ताई. मस्त. हा, नाव तुमचं. श्वेता. तुमचं शकुंतला खराडे. आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहोत 5ही स्पर्धकांना गिफ्ट आहेत. पण दोघीच्या आहेत श्वेताताई आणि सुजाताताई खूप छान खेळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्या शकुंतलाताई ज्या आहेत त्या पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत. तर शकुंतलाताईंसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. छोट्या बाळामुळे खेळायचं की नाही या कन्फ्यूज मध्ये असताना काकू घेऊन आला. कोल्हे काकू घेऊन आले आणि त्या जिंकल्या. योगायोग म्हणतात बरं का. तुम्हाला खूप आनंद झाला. क्या बात आहे. खूप छान खूप छान. आम्ही सगळ्या लेडीज एकमेकींना पाठिंबा देतोच की नाही आपण सगळ्यांना. बघा बरं खेळ लास्ट मुमेंट पर्यंत सगळे थांबलेत की ना आपल्या सगळ्या महिला. मग एकमेकींना पाठिंबा देण्यासाठी ज्या सगळ्या महिला थांबल्यात. बरोबर ना. सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवायचे. एकदंत प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ SRP कॅम्प शिवरस्ता परिसर या ठिकाणी खास महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत सिद्धाराम कटगेरी सर, अध्यक्ष दिनेश बिराजदार सर, उपाध्यक्ष वेदांत कटगेरी सर. याचबरोबर या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी खूप छान नियोजन केलेलं. त्या नियोजनानुसारच या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम झालेला आहे. खूप छान महिला देखील या ठिकाणी आपल्या स्पर्धक खेळलेल्या आहेत आणि 5 बक्षिसे या ठिकाणी देण्यात येणार आहेत आपल्या मंडळाच्या वतीने. तर वैशाली कदमताई ज्या आहेत या 5th नंबरच्या विजेत्या आहेत. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. यांना या ठिकाणी जळकोटी मॅडमच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. या ना ताई. 5th नंबरचं बक्षीस त्यानंतर 4th नंबरच्या विजेत्या आहेत शशिकला बिराजदार ताई. त्यांना या ठिकाणी नंदरगी साहेब यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत कारण खूप छान खेळलेले आहेत बरं आपले स्पर्धक. सर्वांचाच या ठिकाणी अभिनंदन आहे. थर्ड विजेता आहेत राजश्री बिराजदार ताई. यांना या ठिकाणी बेनुरे सर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. बेनुरे सरांच्या हस्ते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आपल्या सगळ्या स्पर्धकांसाठी. आणि सेकंड विजेता आहेत श्वेता चौखंडे ताई.
यांना या ठिकाणी कट्टीमणी साहेब यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. खूप छान खेळलेले आहेत बरं का या ताई. श्वेताताईंसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि अर्थातच आपल्या पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत शकुंतला खराडे ताई. यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. मीच पैठणी जिंकणार असं ठरवूनच आलेलं ना का प्रयत्न करणार आता तरी म्हणा मी ठरवलेले नाही प्रयत्न केला आणि जिंकले बरोबर ना. हा क्या बात आहे. यांना या ठिकाणी निंगूबाई काटगेरी काकू यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. कसं वाटतं ताई आज तुम्हाला पैठणी जिंकलात? छान वाटत. मग काय घेणार ताऊ खाणं काय घेणार असं खुश होऊन असं एकदम मस्त म्हणजे सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, बापूराव पाटलांचे नाव घ्यायला सर्वांनी अडवले. थँक्यू. या ना काकू. खूप छान. मी म्हणत होते ना पैठणीचा कलर फार छान आहे. जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी. शकुंतला ताई ना शकुंतला ताई ठरलेल्या आहेत आजच्या आपल्या पैठणीच्या मानकरी. आज पुन्हा मूळचा बँड वाजणार. इकडे शकुंतला ताई तुम्ही पैठणी जिंकलात याच्या कित्येक पट आनंद माहिती का या काकूला झाला ना बरोबर ना? खूप खूप आनंद व्हायला मला. हो ना. म्हणत होत्या म्हणलं चला. आता तुमच्या असं चेहऱ्यावर दिसत त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने तुम्हाला आनंद झालेला आहे. शेजारी जाता नाही आमच्या घरी हे भाड्यानं राहतात. मग तरी किती आनंद झालाय बघा. क्या होत आहे काकूला पहिल्यांदा द्यायची बरं का. हे माझी सासू. सासूबाई आहेत क्या होते. यांनी लेवळ घेतलं लेकराला ले ना दिलं. हो का. नंतर जायचं मी ठरवलं होतं. हो का. सासूबाईंचा पाठिंबा आहे म्हणून सध्या जिंकले की नाही. कसं वाटतं काकू आज सुंदर आपल्या पैठणी जिंकलेलं आहे. छान वाटतं. छान वाटतंय. तुमच्या सपोर्ट मला सगळं झालं बरोबर ना. चला थँक्यू. मग आता तुम्हाला एवढा आनंद झाला आता उखाणा का बरं यांच्यासाठी. बापरे. बरोबर आहे की नाही. हा जयपूरला म्हणतात गुलाबी शहर, शिवानंद समुद्र मी त्यांची लहर. क्या बात आहे. खूप छान उखाणा. सर्वांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या बरं का. कारण आपण काय म्हणतो महिला कधी आम्हाला नाही का थोडंसं चाललेलं असतं पण इथं बघा आपल्या महिला किती एकमेकींना सपोर्ट करतात. सर्वांनी यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. थँक्यू ताई. थँक्यू. या ना ताई. तुम्ही काय उखाणा घेणार? नाही घ्यायचा. नाही घ्यावं लागेल नाहीतर मग गाणं म्हणावं लागेल नाहीतर मग डान्स करायचा. पण काय घेणार उखाणा घेणार? होली इज कलरफुल, दिवाळी इज लाईटफुल, मल्लिकार्जुन इज वंडरफुल. क्या बात आहे. किती छान. थँक्यू. कसं वाटलं आज खेळून? मजा वाटली. लास्ट राऊंड पर्यंत खेळत. हां छान वाटलं. थँक्यू. उखाणा घ्यायचंय. सर आहेत समोर. काय म्हणाले मग अशी माहिती का सर? माहिती असं काही नाहीये ना. नाही. ओके म्हणतात ना. घाल उखाणा. स्वामी समर्थाच्या मंदिरात उदबत्तीचा येतो वास, संभाजीरावांच्या तोंडात पेड्याचा घास. थँक्यू. या ताई. कसं वाटलं खेळून? मस्त छान. छान वाटलं ना. विजेते तर ठरलो मी आहे की नाही. ठरवून आल्याप्रमाणे मी बक्षीस घेऊन चाललोय हो ना? हो बरोबर आहे. बरोबर आहे ना. उखाणा घे ना. मंगळसूत्राच्या 2 वाटी, माहेर आणि सासरचे खून, सिद्धारामरावचं नाव घेते, बिराजदारची सोन. थँक्यू. रोज इज रेड, रेमस इज व्हेरी गुड. क्या बात आहे. तर रुपाली सगळ्यांसाठी एक उखाणा घेतो. हा ना तिने पण घेणार नाही ना. बरोबर लक्ष काकूचं. बरेच होम मिनिस्टरचे प्रोग्राम घेतले पण जिथे जिथे मी उखाणा घेतला तिथे तिथे चुकले. हे दोघं साक्षील आहेत. तरी पण घ्यावं लागेल आता. घेते ना. हा घ्या आता तुझ्यापासून. 1 2 3 4 शब्द झाले 4. संदीप रावांचं नाव घ्यायला वेळ झाला फार. बरोबर ना. सगळ्यात लास्ट मला नाव घ्यायला सांगितलं ते पण या काकूने. बरोबर ना काकू. थँक्यू. कळालं नसेल ना कन्नडमध्ये. कळालं. चला उचलून घेणार आहे. हा अशा मैत्रिणी बघा सगळ्या. हा या सगळ्या एरियातल्या ना सगळे म्हणजे आपले कार्यकर्ते पदाधिकारी महिला देखील खूप उत्साही आहेत बरं का. नक्कीच या मंडळाची 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. एवढे एकी सगळे एकमेकांना सपोर्ट करतो. बरोबर ना. चला घेणार आहात ना. घ्या.
मी सिद्धराम कडगिरी सर या संस्थेचा आपलं या एकदंत प्रतिष्ठानचं एक मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी मी काम करत आहे. हे एकदंत प्रतिष्ठानकडून गणेशोत्सव मंडळाचा हा पहिलाच वर्ष आहे. या पहिल्या वर्षी आम्ही ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये सर्व नगरातील सर्व परिसरातील सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी एक 10-11 दिवस गुण्यागोविंदानं स्पर्धा मनोरंजन खेळामध्ये स्पर्धेत भाग घेऊन खूप मोठा या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे. असाच प्रतिसाद दरवर्षी मिळावा अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि ह्या गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये रोज मुलांसाठी, महिलांसाठी, मोठ्या पुरुषांसाठी विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या. सगळ्या या 8 ते 10 दिवसामधल्या सर्वात जास्त महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद दिसून आला. आणि ह्या 8 ते 10 दिवसातल्या सगळ्यात मोठा म्हणजे आज मी पैठणी जिंकणारच हा खूप मोठा प्रोग्राम एकदंत प्रतिष्ठान आणि BR न्यूज या दोन्ही संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. विजयी जवळपास ह्या 11 दिवसामध्ये विविध स्पर्धेमधील 125 बक्षिसं या ठिकाणी उद्या आमचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. एकदंत प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ SRP कॅम्प शिवरस्ता परिसर या ठिकाणी आज आपल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खूप छान झालेला आहे हा खेळ. इथले या मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वच जण खूप उत्साही आहेत आणि या उत्साही वातावरणामध्येच आपला होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. BR न्यूज चॅनलचे असे विशेष कार्यक्रम पाहण्यासाठी पाहत रहा BR न्यूज चॅनल.